सध्या धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या सिनेमाची चांगली चर्चा चालू आहे, कारण नुकताच या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे, ज्यात संभाजी महाराज हे दिसत आहेत। आता संभाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार हे सध्या तरी या सिनेमाच्या मेकर्सने उघड केलेलं नाहीये। पण जेव्हा या सिनेमाची अनाउन्समेंट करण्यात आली होती तेव्हापासून अशी चर्चा होती की या सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनी हा संभाजी महाराज यांच्या भूमिकेत असणार आहे। आणि स्वतः अभिनेता गश्मीर महाजनी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की ते छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरच्या सिनेमात काम करणार आहेत आणि तो सिनेमा 2 भागांमध्ये बनणार आहे, जसं की हाही सिनेमा 2 भागांमध्येच बनवला जात आहे। छत्रपती संभाजी महाराजांवरती 2 भागांचा एक मोठा चित्रपट निर्मित करणार। यावरूनच कळते की ते याच सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार होते, पण पुढे काही महिन्यानंतर त्यांनी दुसऱ्या एका मुलाखतीत सांगितले होते की ते छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरच्या कोणत्याच सिनेमात सध्या तरी काम करणार नाहीयेत। फॉर द लॉंगेस्ट ऑफ द टाइम छत्रपती संभाजी महाराजांवर सिनेमा करायची इच्छा आहे। आता नाही झाला तर मी तो अजून एक 2-3 वर्षानंतर करेन। तर हे तर नक्की आहे की या सिनेमात सध्या तरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत आपल्याला अभिनेता गश्मीर महाजनी पाहायला मिळणार नाहीयेत। त्याचबरोबर जर आपण नीट बघितलं तर या पोस्टरवरूनच एक अंदाज येतो की हे अभिनेते गश्मीर महाजनी अजिबातच नाहीयेत, कारण त्यांचा लुक इथे अजिबातच मॅच होत नाहीये। तर मग या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत कोण असेल? आता सध्या या सिनेमाच्या निर्मात्यांनी या अभिनेत्याचं नाव उघड केलेलं नाहीये, म्हणून आपण ते सर्वांना सांगणं चुकीचं होईल। पण अनेकांना माहिती आहे की या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत कोण असणार आहे। तर याचबरोबर धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या सिनेमात श्रद्धा शिंदे, तृप्ती राणे, अनुश्री माने आणि विशाल फाले हे काही रीलवरची मंडळी दिसण्याची शक्यता आहे, कारण त्यांनीही या सिनेमाचा पोस्टर त्यांच्या अकाउंटवरून शेअर केला आहे। त्याचबरोबर हा सिनेमा मराठी, हिंदी, तेलुगू, कन्नड, तामिळ आणि मल्याळम अशा 6 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे।